तो आपके मल्टीपल मतलब बहुत सारे अगर यौन संबंध है, या आपके जल्दी शादी हो गई है, या आप अगर स्मोकिंग करते हैं, या आप अल्कोहल ड्रिंक करते हैं, आपको जो प्रिवेंशंस मैंने अभी बताए हैं कि ये सब आपको नहीं करना है, मल्टीपल आपको पार्टनर्स यौन संबंध नहीं रखने हैं। कॅन्सर झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा 5 ते 6 हजारामध्ये जे लसीकरण होतं ते त्यांना देण्यासाठी आपण सगळ्या मैत्रिणींनी एकत्र यावं आणि कमीत कमी एका नोकरदार महिलेनी एक स्त्री दत्तक घ्यावी। जगभरासह देशात सर्व्हायकल कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलंय। महिलांचा या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी नगरच्या बूथ हॉस्पिटलने खास उपक्रम हाती घेतलाय। जगभरासह देशभरात सर्व्हायकल कॅन्सरमुळे अनेक महिलांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय। दिवसागणिक महिलांना सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू वाढत होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील बूथ हॉस्पिटलमध्ये सर्व्हायकल कॅन्सर महिलांना होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। सर्व्हायकल कॅन्सर हा आजार महिलांना कसा होतो, या आजारावर मात कसा करावा, यासोबतच या लसीचा प्रभाव किती पडतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज डॉक्टर प्रियंका शर्मा यांच्याशी चर्चा करणार आहोत। मॅडम, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत। नमस्कार, थैंक यू। मॅडम, सर्वाइकल कैंसर हा नेमका कशामुळे होतो? सर्वाइकल कैंसर होता है आपका जो पिशवी है उसका जो मुंह होता है उसका कैंसर होता है। तो ये आप अपने इंडिया में, भारत में सबसे फोर्थ मतलब चौथे नंबर पे सबसे ज़्यादा कैंसर जो औरतों में होता है ये वो कैंसर है। और इससे कम से कम आपका 30% हर कैंसर में से आपका सर्वाइकल कैंसर हो सकता है। उसके ऊपर जो आपका डेथ होता है मतलब जो मृत्यु होती है सर्वाइकल कैंसर से, वो कम से कम आपकी होती है पर 1 लाख औरतों में हर साल आपका 22% आपका मृत्यु बिकॉज ऑफ सर्वाइकल कैंसर होता है। सर्वाइकल कॅन्सरचे नेमकं प्रमुख कारण काय आहे? नेमका हा कशामुळे होतो? सर्वाइकल कैंसर जो है उसके प्रमुख कारण होते हैं, एक तो आपके मल्टीपल मतलब बहुत सारे अगर यौन संबंध है, या आपके जल्दी शादी हो गई है, या आप अगर स्मोकिंग करते हैं, या आप अल्कोहल ड्रिंक करते हैं, या आपका प्रॉपर जो आपका प्राइवेट एरियाज़ हैं अपने प्रॉपर हाइजीन आप अगर मेंटेन नहीं करते हैं, तो ये सब कारण आपका। और सबसे बड़ा कारण है, मोस्ट कॉमन होता है एक वायरस जिसको हम बोलते हैं ह्यूमन पैपिलोमा वायरस, जिसका शॉर्ट फॉर्म है HPV। उसके कारण ये कैंसर सबसे ज़्यादा होता है। या आजारावर मात करण्यासाठी नेमक्या कोणत्या लसी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत? कोणत्या शासनाकडून काही उपाययोजना यासाठी केल्या जात आहेत का? WHO और इंडिया के उसमें आपके वैक्सीन्स अवेलेबल हैं। एक वैक्सीन है जो सिर्फ अभी आपके जो ह्यूमन पैपिलोमा वायरस है HPV, उसके टाइप्स होते हैं, 2 हैं, 4 हैं और 9 वायरसेस हैं। तो जो टाइप के हैं तो इंडिया में अभी हर टाइप्स के लिए आपका वैक्सीन्स अवेलेबल है, पर सबसे ज़्यादा जो अवेलेबल है जो आपको 4 टाइप्स ऑफ वैक्सीन से वायरस से बचाता है उसका नाम है आपका सर्वावैक या फिर गार्डासिल, जो आपको HPV के 4 जो टाइप्स हैं उनसे बचाता है। जी मोहीम आत्ता आपण हाती घेतली आहे, या मोहिमेअंतर्गत आपण कुठल्या एजच्या महिलांना लसीकरण करत आहात? यासोबतच सर्वाइकल कॅन्सर झालेल्या महिलांना तुम्ही लस दिली त्यानंतर त्याचा प्रभाव पडलाय का? अभी जो वैक्सीन है देखिए वो आपका इन्फेक्शन बहुत हद तक कंट्रोल करता है। तो जो गवर्नमेंट के थ्रू एज डिफाइन किया गया है वो है आपका 9 साल से लेकर 26 साल तक। इन लोगों को अगर आप वैक्सीन देते हैं तो जो वैक्सीन आपका कैंसर से बचाने का जो टाइम रहता है वो बहुत मिलता है, तो आपको बहुत ज़्यादा प्रोटेक्शन मिलता है, एटलीस्ट 90 to 95%। पर उसके बाद भी गवर्नमेंट और वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के हिसाब से 26 से 45 साल तक भी आप ये वैक्सीन ले सकते हैं, पर वो वैक्सीन लेने से पहले आपको डॉक्टर से कंसल्ट करना है, क्योंकि उस टाइम ये उम्र में लेने से थोड़ा सा जो प्रोटेक्शन है वो थोड़ा कम है, क्योंकि इस उम्र तक ऑलरेडी अगर आपका HPV इन्फेक्शन हुआ है तो आपका कैंसर ऑलरेडी एस्टेब्लिश होना शुरू होता है। सर्वाइकल कॅन्सर हा आजार होऊ नये यासाठी देशभरातल्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? अभी सर्वाइकल कैंसर से बचाने के लिए बहुत सारी चीज़ें हैं। एक तो आपको हेल्दी लाइफस्टाइल अपना अपनाना है, प्रॉपर खाना खाना है, जंक फूड नहीं खाना है। दूसरा आपकी जो भी बैड हैबिट्स हैं लाइक आपका बाहर का जंक फूड, एक्सरसाइज नहीं करना, स्मोकिंग, ये सब आपको छोड़ना है। एंड अभी इसके लिए 2 चीज़ें आप कर सकते हैं। एक जो हम अर्ली डिटेक्शन मतलब जल्दी पता होने के लिए हमारा एक टेस्ट होता है जिसको बोलते हैं पैप स्मीयर। इससे आपका जो है कैंसर को हम अर्ली स्टेज में ही पकड़ सकते हैं। तो हा आजार ज्या मुख्य कारणामुळे होतो त्या वाईट ज्या सवयी असतील त्या ते जे कारण असतील त्या टाळाव्यात का?
हाँ, उसके लिए ही आपको जो प्रिवेंशंस मैंने अभी बताए हैं कि ये सब आपको नहीं करना है, मल्टीपल आपको पार्टनर्स यौन संबंध नहीं रखने हैं, आपको ये प्रिवेंशन है। दूसरा आपका HPV वैक्सीन, जो आप अपना हर बच्चे को 9 साल से 26 साल तक दे सकते हैं। आपल्यासोबत होत्या डॉक्टर प्रियंका शर्मा, त्यांनी सर्व्हायकल कॅन्सरबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे। महिलांनी वाईट सवयी टाळून योग्य फूड घ्यावेत, यासोबतच आपल्या स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी, असं आवाहन डॉक्टर प्रियंका शर्मा यांनी केलं आहे। येथे माफक दरात महिलांचं लसीकरण सुरू आहे, तर MSWच्या विद्यार्थ्यांकडनं त्याची जनजागृती केली जाते। चला आता HPV वॅक्सीन घेऊया, सर्व्हायकल कॅन्सर टाळूया, गर्भाशयाचा कॅन्सर टाळूया, HPV वॅक्सीन घेऊया, गर्भाशयाचा कॅन्सर टाळूया। नमस्कार, मी गर्भपिशवीचा कॅन्सर होऊ नये म्हणून जे लसीकरण करण्यात येतं वय वर्ष 9 ते 45, तर ते मी आत्ता नव्यानेच एक 15 दिवसापूर्वी घेतली। तर घेण्यापूर्वी माझ्याही मनात खूप शंका होत्या। मी 4 वर्षापासून मला या लसीविषयी माहिती होती, पण घेऊ का नको घेऊ ह्या विचारामध्ये माझे 4 वर्ष गेले। पण मी आता बाउंड्रीवरती आले, आता माझ्याकडे वेळ कमी राहिला, त्याच्यामुळं जास्त विचार करण्यात वेळ न घालवता मी मॅडमचं जेव्हा लेक्चर झालं आमच्या BSNL ऑफिसमध्ये महिला दिनाच्या दिवशी, की गर्भपिशवीचा कॅन्सर होऊ नये म्हणून लस घेणं किती आवश्यक आहे, तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लस घेतली। पण वेळ आणि पैसा ह्याला खूप महत्त्व आहे। कॅन्सर झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा 5 ते 6 हजारामध्ये जे लसीकरण होतं ते त्यांना देण्यासाठी आपण सगळ्या मैत्रिणींनी एकत्र यावं आणि कमीत कमी एका नोकरदार महिलेनी एक स्त्री दत्तक घ्यावी लसीकरणासाठी, असंही मी सगळ्यांना नम्र विनंती करते। विशेष म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण पाहत आहोत की जे कॅन्सरचं वाढतं प्रमाण आहे त्यामुळे अनेक लोक बळी पडत आहेत। अनेकांपर्यंत या गोष्टीबद्दलचा अवेअरनेस नाही, जनजागृती नाही, आणि आज याच गोष्टी लक्षात घेऊन बूथ हॉस्पिटलने एक नव्याने कर्करोग प्रतिबंध मोहीम ही हाती घेतलेली आहे। आणि यावर्षीचं आमचं हे ध्येय आहे की आम्ही लोकांपर्यंत कर्करोगाविषयी जनजागृती करावी, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी। त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत। वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, कॉलेजेसमध्ये, अनेक शहरांमध्ये, गावाखेड्यापाड्यांमध्ये जाऊन आम्ही लोकांना जागृत करत आहोत। आमच्याकडे जे डॉक्टर प्रियंका शर्मा आहेत, गायनेकोलॉजिस्ट, त्या या कर्करोगाविषयी लोकांना माहिती देत आहेत। आणि आपल्यासाठी खूप चांगली बातमी अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये यावर कोणत्याही प्रकारचं वॅक्सिन किंवा लस नव्हती, परंतु आत्ता आम्हाला आपल्या देशाच्याद्वारे एक सुंदरशी लस HPV वॅक्सिन ही उपलब्ध झालेली आहे कर्करोग प्रतिबंध करण्यासाठी। जर कर्करोग झाला त्यानंतर ही वॅक्सिन घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, परंतु जर तो होण्याच्या अगोदर जर आपण ही वॅक्सिन घेतली तर नक्कीच आपण या आजाराला आळा घालू शकतो। तर त्याच गोष्टी लक्षात घेऊन आज HPV वॅक्सिन ही बूथ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध आहे, जेणेकरवी की जे लोक घेऊ शकत नाहीत असे लोकसुद्धा या वॅक्सिन घेऊ शकतात आणि आपण या कर्करोगाला आळा घालू शकतो। मी ऋतिका इंगळे, अहमदनगर जिल्ह्यातील CSRD इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क अहमदनगर द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी। आमचं फील्डवर्क बूथ हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी दिलेले होते। या क्षेत्रकार्यादरम्यान आम्हाला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट दिलेला होता, त्यासाठी मी HPV वॅक्सिन हा प्रोजेक्ट घेतला होता। त्या दरम्यान आम्ही भिंगार या ठिकाणी जनजागृती HPV वॅक्सिनवर जनजागृती रॅली काढली होती। त्या दरम्यान समुदायातील महिलांना सर्व्हायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर याबाबत माहिती आहे, परंतु त्यांना HPV वॅक्सिन म्हणजे काय याबाबत काहीही माहिती नाही। त्यासाठी त्यांना HPV वॅक्सिन याबाबत आम्ही माहिती दिली व त्यांनी ती लस टोचून घ्यावी याबाबत त्यांना प्रेरित देखील केले। सर्व्हायकल कॅन्सर झाल्यानंतर ही वॅक्सिन घ्यावी हे करण्याऐवजी तुम्ही सर्व्हायकल कॅन्सर होण्याआधीच जर प्रिव्हेंशन घेतलं म्हणजेच HPV वॅक्सिन हे टोचून घेतली तर तो सर्व्हायकल कॅन्सर होणारच नाही। याबाबत त्यांना आम्ही माहिती देऊन त्यांना लस टोचून घ्यावी अशा प्रकारची प्रेरणा दिली किंवा मार्गदर्शन केले। तसेच HPV वॅक्सिन ही आपण 9 ते 26 वर्षापर्यंतच्या महिला किंवा पुरुषांना देऊ शकतो।